राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आपल्यासोबत आहे। सर 20 तारखेपासून मुंबईत जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहे। ओबीसी ही मुंबईत आंदोलन करणार आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका काही ठरली का याबाबत? हो, नक्की ठरलेली आहे की प्रकाश शेंडगे यांनी मुंबईला आझाद मैदानावरती एकत्रित येण्याकरता आणि धरणे आंदोलन आणि सभा घेण्याकरता परवानगी मागितलेली आहे। जर ती परवानगी राज्य सरकारने ओबीसी संघटनांना दिली तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सुद्धा अनेक पदाधिकारी, चाहते, सभासद आणि ओबीसी समाज मुंबईला प्रस्थान करेल आणि त्या आंदोलनामध्ये सहभागी नक्की होणार आहे। सर, एकीकडे जरांगे पाटलांचे आंदोलन आहे, तिथे ती चाचपणी करत्या जागेची, दुसरीकडे ओबीसी संघटनाही, वाद होण्याचा प्रसंग नाही उद्भवेल तिथे? नाही, आता इथे वादमध्ये नाही, हे आंदोलन सुरूच आहे। ते त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याकरता आंदोलन करत आहे। आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता आंदोलन करतो आहे की जी आमच्या ओबीसी समाजाच्या मनामध्ये एक दहशत निर्माण झालेली आहे, एक कुठेतरी ज्याला काय म्हणू आपण की भीती निर्माण झालेली आहे। ही भीती दूर करण्याकरता आम्हा ओबीसी समाजांना सुद्धा वेळोवेळी संघटित होऊन, एकत्रित येऊन आणि सर्व मिळून आपण आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करू, ही भूमिका आम्हा सर्व ओबीसी पदाधिकाऱ्यांची, नेत्यांची आहे आणि त्यामुळे आम्हाला सुद्धा ती भूमिका मुंबईला वटवावी लागणार आहे आणि त्याच्याच करता आम्ही अशा प्रकारची परवानगी मागितलेली आहे, ती आम्ही त्यांच्यासोबत राहू। काल जरांगे पाटील यांची बैठक झाली व्हीसीद्वारे मुख्यमंत्र्यांची आणि ते ठाम आहे मुंबईत आंदोलन करण्यावर। सगळे सोयरे या शब्दावर सुद्धा ठाम आहे। ते म्हणतात की आम्ही सगळे ओबीसीच आहे, आम्हाला आरक्षण द्यावं। नाही, आता त्यांना सरकारला काय मागायचं तो त्यांचा अधिकार आहे। विचार त्यांना करायचा आहे की ते जे मागतात ते सरकार देऊ शकते का, न्यायालयाच्या कक्षेमध्ये बसते का, संविधानाच्या कक्षेमध्ये बसते का। आंदोलन करता काही मागू शकते, मागणं त्यांचं हे आहे, पण ते सरकार देऊ शकते का याचासुद्धा आंदोलनकर्त्याला विचार करावा लागतो आणि म्हणूनच सरकार वारंवार त्यांना सांगतात। याच्यापूर्वीसुद्धा अनेक मंत्र्यांनी सांगितलं आहे की आपल्याकडे पितृसत्ताक पद्धती असल्यामुळे मातृसत्ताक लोकांना तशा प्रकारचं देता येत नाही, पण तरी त्यांची मागणी आहे। सरकार त्याचा विचार जर करत असेल आणि कुठल्या कक्षेमध्ये ते बसते याचा विचार होत असेल तर त्यांचा विचार होईल, अन्यथा सरकारने आधीच खूप स्पष्ट केलेलं आहे, तरीसुद्धा आम्हाला आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करायचं आहे। काल जरांगे पाटील म्हटले की मराठवाड्यातले सगळे मराठे जे आहेत ते सगळे मराठे कुणबी आहे। हे त्यांचं म्हणणं आहे। हे बा, आंदोलनकर्त्याचं म्हणणं असणं आणि शासनाला ते मान्य होणं याच्यामध्ये फरक आहे। जर ते होतेच आतापर्यंत त्यांचं जे म्हणणं आहे तर त्यांनी तशा प्रकारचे पुरावे सादर करायला पाहिजे। काय सर, आता तिथे 3 हायकोर्टाचे निवृत्त जज न्यायाधीश तिथे सल्लागार समितीमध्ये बसलेले आहे। जर त्यांची ही मागणी ॲक्सेप्ट करण्यालायक असती, न्यायालयाच्या कक्षेमध्ये बसणारी असती तर 3 न्यायाधीशांनी सरकारला सांगितलं असतं की आपण देऊ शकतो। काय ज्या शब्दाला एका मोठ्या समुदायाने 75 वर्षापासून जात शब्द म्हणून स्वीकारलेला आहे, तो बदलवण्याचा अधिकार सरकारला आहे का, हा खरा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे। ओबीसीतून आरक्षण द्यावं, प्रमाणपत्र द्यावं, यावर दबाव निर्माण करण्यासाठी 20 तारखेपासून जरांगेंचं आंदोलन आहे मुंबईत। तुमची काय भूमिका आहे? नाही, त्यांच्या दबावाला सरकारने बळी पडू नये म्हणून आम्हाला एकत्रित व्हायचं आहे की जे गोष्ट नियमामध्ये बसत नाही ती गोष्ट सरकारने बसवू नये, हीच आमची सुद्धा आग्रहाची मागणी आहे। नियमात बसत असेल त्यांनी करावं, पुढे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट ओपन आहे। तुम्ही जाणार कोर्टात? नक्कीच जाणार। जर त्याला काही आधार नाही आहे, विदाऊट एनी बेस, कुठलाही आधार नसताना जर सरकार एखाद्या प्रकारचा अध्यादेश किंवा GR काढत असेल आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असेल तर हा 60% ओबीसी चूप बसणार नाही। कोर्टात जाणार? हा, कोर्टात जाणार नक्कीच। छगन भुजबळ म्हटले की 2 महिन्यात जातीय जनगणना करा। बिलकुल, आमची तर ती मागणी आहे की हा सर्व प्रश्न सोडवायचा असेल तर लवकरात लवकर राज्य सरकारने ज्याप्रमाणे बिहार राज्यामध्ये ओबीसीची आणि सर्व जातींचा जातनिहाय सर्वे करून प्रत्येक जातीची संख्या घोषित करण्यात आलेली आहे, तशाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये सुद्धा सर्व जातींची जातनिहाय जनगणना करून कोणाची किती संख्या आहे ते सरकारने जाहीर करावं आणि त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सर्वांना न्याय द्यावा, हीच भूमिका आमची सुद्धा आहे। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.